नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये मार्केट एक खूप छान रॅली दिलेली आहे. ह्या रॅलीमध्ये तुमचं पोर्टफोलिओ सुद्धा ग्रीन झालेली असणारच मित्रांनो. तर आता इथून पुढं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये काय होऊ शकतो हे सुद्धा आपण आता अनालिसिस करू आणि त्याच्याबरोबर ह्या आठवड्यामध्ये आपण दोन स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत मित्रांनो. तर ते दोन्ही स्टॉक शॉर्ट टर्म मध्ये असणार आहे. तर शॉर्ट टर्म मध्ये टार्गेट पण छोटा असेल आणि स्टॉप लॉस सुद्धा छोटा असू शकतोय. असं नाही की आपल्याला एकदम म्हणजे त्या स्टॉक मध्ये आपण लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं नाही, असं नाहीये. खरं आपण आता अनालिसिस करताना शॉर्ट टर्मचा अनालिसिस करणार आहोत मित्रांनो. तर चला त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. खरं अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांना तुमच्या जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना सुद्धा ह्या चॅनलचा लिंक शेअर करा मित्रांनो. त्यांना सुद्धा स्टॉक मार्केटचा अनुभव मिळून जाईल. आणि मागच्या आठवड्यामध्ये जे स्टॉक बद्दल आपण अनालिसिस केलेलं होतं, सध्या त्या स्टॉकची परिस्थिती काय आहे हे सुद्धा आता आपण जाणून घेऊ. तर चला मित्रांनो, आपण त्या स्टॉक बद्दल आता अनालिसिस करू. तर बघा मित्रांनो, मी आता निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण निफ्टीचा अनालिसिस केलेलं होतं. जसं की हे बघा, वरनं आपण हे ट्रेंड लाईन ड्रा केलेलं होतं आणि तसंच हे खालच्या बाजूचं एक ट्रेंड लाईन आपण ड्रा केलंय. म्हणजे ऑलमोस्ट हे स्टॉक कसं इंडेक्स ऑलमोस्ट असं एक नॅरो ब्रिज सारखा पुढं 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 जवळजवळ होत चाललंय. म्हणजे एक ट्रायंगल पॅटर्न सारखा सुद्धा हे पुढे जाऊन असं होऊ शकतंय मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो बघा, ऑलमोस्ट इथं जे रेजिस्टन्स होता आणि हा जो रेजिस्टन्स आहे, हे बरोबर आपण जसं हे ट्रेंड लाईन पुढं आपण ड्रा केलं, सेम टू सेम इथंपर्यंत सुद्धा जर समजा इथं टच करून जर खाली आला तर निफ्टी असं पुन्हा खाली येऊ शकते, किंवा ह्याच्यावरती जर ब्रेकआउट जर दिला तर इथून पुढं निफ्टी वर जाऊ शकते. म्हणजे निफ्टीसाठी आपल्याला आता जे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स काय आहे हे तुम्हाला सांगतो बघा. 25,450चा एक इम्पॉर्टंट आपल्याला एक रेजिस्टन्स आहे. ह्या रेजिस्टन्सला जर ब्रेकआउट मिळाला तर निफ्टी लाईफ टाईम हायला जाऊ शकते मित्रांनो, असं वाटते. आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला तर ते ऑलमोस्ट ह्या रेंजमध्ये म्हणजे किती 24,400चा एक इम्पॉर्टंट आपल्याला सपोर्ट भेटतोय. हे निफ्टीचं रेंज अजून म्हणजे काय चेंज झालेला नाहीये ऑलमोस्टली. जसं मागच्या आठवड्यामध्ये आपण रिसर्च केलेलं होतं, ॲज इट इज असंच झालेलं आहे. तर हे बघा, तुम्हाला आता काय सांगतो, आपण बँक निफ्टीबद्दल सुद्धा आता एकदा अनालिसिस करू. बँक निफ्टीचा अनालिसिस झाल्यानंतर ना, मागच्या आठवड्यामध्ये जे आपण 2-3 आठवड्यापूर्वी आपण एक स्टॉक बद्दल अनालिसिस केलेलं होतं, 1-2 स्टॉक बद्दल. त्या स्टॉकचा एकदा आपण रिव्ह्यू पण घेऊ. तर बघा, इथं जर बघितलं का नाही, ऑलमोस्ट मी हे सगळं लाईन्स मी ड्रा केलेलं आहे. वाटलं तर आता हे बॉलिंजर बँड आहे, ह्याला मी जे अनविजिबल करतोय. तर ऑलमोस्ट ही जी ट्रेंड लाईन आहे, मी काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा. तर आता सध्या बँक निफ्टीमध्ये एक पॅटर्न बनलेला आहे. हे पॅटर्न तुम्हाला जर माहीत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा मित्रांनो. तर माहीत नसेल तरी सुद्धा मी तुम्हाला आता ड्रॉ करतोय. माहीत असेल तरी ड्रॉ करतोय आणि माहीत नसेल तरी सुद्धा मी ड्रॉ करतोय बघा. तर ऑलमोस्ट आपल्याला इथून जे मार्केट असं एकदम ऑलमोस्ट म्हणजे टॉप सारखंच होतं. तर इथून कंप्लीट मार्केट खाली आला, तिथनं जरासं वरती बाउन्स आला, त्यानंतरनं कंप्लीट असं मार्केट एक डाऊनफॉलमध्ये आला आणि इथं एक सँडविच पॅटर्न बनवून निफ्टी इथून पुढं असं वरती गेलं मित्रांनो. आणि तसंच इथं एक जे ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेला आहे, बरोबर ह्याला इथं एक टॉप बनवून तिथून खाली आलं. त्याच्यामुळं त्यानंतरनं ही ट्रेंड लाईन बनलेली आहे. आणि तसंच ह्या बॉटमला खाली, ह्याच्या खाली न जाता इथून मार्केट कंप्लीट असं वरती गेलं. म्हणजे एक इन्व्हायटेड हेड अँड शोल्डर एक पॅटर्न बनलेला आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो. आपण आता त्या स्टॉकबद्दल सुद्धा आपण आता अनालिसिस करणार आहोत. तर बघा, बरोबर ह्या नेकलाईनला इथं ब्रेकआउट दिला आणि आठवडाभर मार्केट कम्प्लिटली म्हणजे बँक निफ्टी अपसाईडला आहे. तर इम्पॉर्टंट आपल्याला बँक निफ्टीचा रेंज जे काय आहे हे किती 57,400 राऊंड फिगर. आणि इम्पॉर्टंट जर समजा तुम्ही हे सगळं आता काढून टाकतो आणि बघा, इथं इम्पॉर्टंट आपल्याला हा एक झोन दिसतोय बघा. तर तो झोन किती दिसतोय तुम्हाला बघा, हे बघा 57,720चा एक आपल्याला, सॉरी 720 नाही, एक मिनिट थांबा. हे मॅग्नेट जर
लावलं तर आपल्याला एकदम प्राइस बरोबर दिसेल आणि ह्याला पण आपण मॅग्नेट लावतो इथं, राईट. तर बघा ऑलमोस्ट वरच्या बाजूला जे आपल्याला इथं रेजिस्टन्स दिसते किती ते 57,628 आणि तसंच खालच्या बाजूला 57,310च्या आसपास आपल्याला दिसते. तर हे दोन आपल्याला रेजिस्टन्स झालेले आहे आता. तर निफ्टी जास्तीत जास्त किती 57,300 पर्यंत जायचं पोटेन्शियल दिसते बँक निफ्टीमध्ये. आणि जरी समजा त्याच्यावरती जर समजा 57,630च्या वरती जर समजा एकदा क्लोज जर दिला तर लाईफ टाईम हाय वरती जाऊन एक नवीन रेकॉर्ड बँक निफ्टीमध्ये बनवू शकतोय. तर हे झालं मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीबद्दल. आता आपल्याला इम्पॉर्टंट सपोर्ट काय आहे हे बघू. पहिला सपोर्ट जे दिसते किती 56,000चा, 56,000. त्यानंतरचा कुठला दिसतोय 55,000चा. असे हे दोन आपल्याला जबरदस्त रेजिस्टन्स दिसतात मित्रांनो, सॉरी सपोर्ट दिसतात. हे एकदम ब्रेक जर झाला तर पुन्हा एकदा आपल्याला खालच्या लेवलला मार्केट म्हणजे बँक निफ्टी आणखीन येऊ शकते. म्हणजे ते किती ऑलमोस्ट 54,000चा आपल्याला एक खालचा आणखीन एक सपोर्ट दिसतोय. तर हे ब्रेक झाल्यानंतरचा विषय आहे मित्रांनो. तर ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहे त्याच्या आधी मागच्या आठवड्यामध्ये जे आपण स्टॉक ॲनालिसिस केलेलं होतं त्याच्यातला एक स्टॉक आहे मित्रांनो नायका. ह्या नायका स्टॉक आपण 2 आठवड्यापूर्वी आपण ॲनालिसिस केलेलं होतं. तर ते वीकली कॅन्डलच्या हिशोबानं आपण ॲनालिसिस केलेलं होतं बघा. तर चार्ट मी जरा जवळ करतोय तर आपल्याला पूर्णपणे क्लिअर दिसते. तर बघा हा स्टॉक कंप्लीट बघा जसं मी मागच्या म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी क्रिएट केलेलं होतं जसं मी ड्रॉ केलेलं आहे तसंच आहे हे चार्ट. तर बघा कंप्लीट इथं IPOला ओपन झाल्यानंतर ना हा स्टॉक कंप्लीट बघा किती डाऊन आला आणि त्यानंतर ना मस्तपैकी एक रिट्रेसमेंट आलं. त्यानंतर परत पुन्हा एकदा डाऊन जायचा प्रयत्न केला, खरं डाऊन गेला नाही इथनं पुढं असं वरती जाऊन ह्या नेकलाईनला बरोबर इथं आपल्याला या पॉईंटला ब्रेकआउट मिळालेला होता. तर आपण त्याच वेळी आपण ह्या स्टॉकबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर ऑलमोस्ट इथून आपल्याला 30 ते 40 पॉईंटचा प्रॉफिट आपल्याला दिसतोय. तर एकदम मस्तच आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला ह्या स्टॉकमध्ये टार्गेट जे आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, तरी सुद्धा एकदा सांगतो बघा. जे इथं जे आपल्याला हे रजिस्टन्स दिसते ते किती 310 रुपयाचा ऑलमोस्ट आपल्याला इथं एक रेजिस्टन्स दिसतोय. 310चं टार्गेट झाल्यानंतर ना जो दुसरा लाईफ टाईम हायचा जो दिसतोय आपल्याला इथं किती 425चा, असं हे 2 टार्गेट आहे नायकामध्ये. जर तुम्हाला ॲनालिसिस करता येत असेल तर तुम्ही पण नक्की ॲनालिसिस करा मित्रांनो. मी तुम्हाला हे जे आता सांगतोय फक्त माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करतोय. मी कसलाही गायडन्स वगैरे तुम्हाला देत नाहीये. ते गायडन्स वगैरे देण्यासाठी मी सेबी रजिस्टर्ड नाही आहे मित्रांनो. माझा अनुभव फक्त तुम्हाला मी शेअर करतोय. हे विषय तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्हाला बरोबर वाटलं तर तुम्ही ॲनालिसिस करा आणि मग बाय करा, अदरवाईज करू नका. तर आपल्याला नायकामध्ये ह्या पद्धतीनं ॲनालिसिस आपण केलेलं होतं मित्रांनो. तर आणखीन एक स्टॉकबद्दल सुद्धा आपण ॲनालिसिस केलेलं होतं. त्या स्टॉकचं नाव आहे ग्रॅन्युअल्स इंडिया. ह्या स्टॉकबद्दल म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक जबरदस्त पॅटर्न बनलेला आहे. तो पॅटर्न कोणता आहे आता मी तुम्हाला ड्रॉ करून पण दाखवतो बघा. तर ऑलरेडी इथं ड्रॉ केलेला आहे, म्हणजे केलेलंच आहे मी. तर ह्याच्यामध्ये म्हणजे 2 वेळा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. जेव्हा हा बॉटम लागलेला होता ह्या बॉटमच्या वेळी एकदा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर ना ह्या डब्ल्यू पॅटर्नला जेव्हा हे ब्रेकआउट दिला इथं या रेंजमध्ये त्यावेळी एकदा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट इथं जर जेव्हा बरोबर तुम्ही ॲनालिसिस करून जर बाय केला असता तर तुम्हाला आता एकदम मस्त बघी इच वन स्टॉक तुम्हाला 100 पॉईंट्सचं प्रॉफिट दिसतोय. तर बघा ऑलमोस्ट आता जे समजा बाय जरी करायचं असेल तर ते कसं करायला लागते. ही जे नेकलाईनला आपल्याला ब्रेकआउट मिळालं हे डब्ल्यू पॅटर्नला, बरोबर ह्या डब्ल्यू पॅटर्नला इथं ब्रेकआउट मिळाला आणि जे बाय करायचं प्राइस आहे किती किती 568, म्हणजे आता सध्या आपल्याला क्लोजिंग प्राइस मिळालेला आहे मित्रांनो. खरं हा स्टॉक ॲक्च्युली बाईंग पॉईंट किती आहे माहिती आहे का 550चं हे एकदम योग्य पॉईंट आहे खरेदी करण्यासाठी. आपण त्याच्या आधीच व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो, म्हणजे ह्या रेंजमध्येच बनवलेला आहे. तर टार्गेट जो पहिला दिसतोय आपल्याला ॲक्च्युली हा जो टार्गेट आहे ह्या रेजिस्टन्सच्या वरती दिसतोय. खरं
आपण रेजिस्टन्सला आपण एक टार्गेट समजून म्हणजे किती 627चा टार्गेट आपल्याला दिसतोय ग्रॅन्युअल्स इंडियामध्ये. ओके. आणि दुसरा जे टार्गेट आहे 627ला जर ब्रेकआउट दिला तर दुसरा टार्गेट आपल्याला दिसतोय 720चा. हा पण खूप छान टार्गेट आहे मित्रांनो. 720चा काही कमी नाही आहे. तर स्टॉपला जर तुम्हाला लावायचं असेल तर जे बघा इथं ऑलमोस्ट ह्या रेंजमध्ये जे तुम्हाला कॅन्डल दिसते म्हणजे इथं ऑलमोस्ट कुठली कॅन्डल दिसते माहिती आहे का? हे बघा इथं एक रेड रेड कॅन्डल झाल्यानंतर ना आता ह्या आठवड्यापूर्वी मागच्या आठवड्यात जे कॅन्डल तयार झाले ते कम्प्लिटली मदर कॅन्डल झालेले आहे मित्रांनो. त्या मदर कॅन्डलचा लो तुम्ही स्टॉप लॉस ठेवून याच्यामध्ये ग्रॅन्युअल्स इंडियामध्ये तुम्ही खरेदी करू शकताय. करा असं मी म्हणत नाहीये, तुम्ही करू शकताय. ओके. तर टार्गेट पण सांगितलेलं आहे. तर ह्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण आता 2 स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत. तर त्याच्यातला एक स्टॉक आहे मित्रांनो PNB बँक, पंजाब नॅशनल बँक. ह्या स्टॉकला आपण आता का बाय करणार आहोत हे सुद्धा तुम्हाला मी दाखवतो बघा. निफ्टी जसं बँक निफ्टी जसं एक आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला होता, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, असंच ते ब्रेकआउट बँक निफ्टी ब्रेकआउट दिल्यामुळं आपण ह्या स्टॉकमध्ये आता अनालिसिस करणार आहोत कसं बाय करायचं आहे ते. तर शॉर्ट टर्ममध्ये हा स्टॉक आहे मित्रांनो, लॉंग टर्ममध्ये नाही आहे. लॉंग टर्ममध्ये तुम्ही करू शकताय, खरं हा शॉर्ट टर्मचा ब्रेकआउट दिलेला आहे आपल्याला, त्याच्यामुळं याच्यामध्ये आपण आता शॉर्ट टर्मचंच फक्त अनालिसिस करणार आहेत. तर बघा ऑलरेडी तुम्हाला सांगतो हे वेळ वाचवण्यासाठी मी हे सगळं ड्रॉ करून ठेवलेलं आहे मित्रांनो. जेव्हा इथं बरोबर मार्केट एक हाय बनलेलं होतं ह्या PNB मध्ये आणि तिथून खाली आल्यानंतर ना हा स्टॉक कम्प्लिटली इथं एक रेजिस्टन्स घेतला आणि त्या रेजिस्टन्सला परत पुन्हा इथं खाली येऊन आणि एकदा इथं प्रयत्न केला वर जायचं, खरं न जाता कम्प्लीट इथं ब्रेकआउट आपल्याला ह्या आठवड्यामध्ये भेटलेला आहे. म्हणजे आज आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे मित्रांनो. तर ह्या पॅटर्नचं नाव काय आहे? कप अँड हँडल. जसं आपल्याला हे कप असं असते आणि कपला आपण पकडायला हँडल आपण जसं असते का नाही तसं त्या पद्धतीनं कप अँड हँडल हा याच्यामध्ये पॅटर्न बनलेला आहे. तर ह्या पॅटर्नचा बेनिफिट काय असतो मित्रांनो माहिती आहे का? 90% चान्सेस आपल्याला प्रॉफिट व्हायचं असते. म्हणजे सगळं पॅटर्न्स चांगले असतात, सगळ्या पॅटर्नचे चान्सेस असतात की 90% रेशो आहे. तर हे माझा अनुभव आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगत नाहीये. तर बघा आता इम्पॉर्टंट आपल्याला जर समजा ब्रेकआउट दिलेला आहे, खरं स्टॉप लॉस लावायचं असेल तर कसं लावायचं? जे आता ही कॅन्डल एकदम बुलिश कॅन्डल बनलेली आहे त्या बुलिश कॅन्डलच्या लोला तुम्ही स्टॉप लॉस लावू शकताय, नाहीतर अदरवाईज ह्या कॅन्डलला म्हणजे इथं जे लो आहे ह्या लोच्या पॉईंटला तुम्ही स्टॉप लॉस लावू शकताय. जरी समजा आता ह्या पॉईंटला आपण स्टॉप लॉस जरी धरला तरी का नाही 112 रुपयाचा आपल्याला स्टॉप लॉस होऊ शकतोय आणि बाईंग करायचं जे प्राइस आहे आपल्याला किती 215 सॉरी 115. तुम्ही याच्यातून जर समजा हे मायनस केलं तरी सुद्धा फक्त 3 रुपयाचा तुम्हाला स्टॉप लॉस असतोय. ओके. आणि तुम्ही 117ला जरी बाय केलं तरी इथून पुढं तुमचा स्टॉप लॉस सुद्धा किती असतोय मित्रांनो? फक्त 5 रुपयाचा. म्हणजे स्टॉप लॉस खूप छोटा आहे, टार्गेट मोठा आहे. तर बघा टार्गेट जर धरायचं असेल तर ऑलमोस्ट तुम्हाला किती होऊ शकतोय सांगतो थांबा. ओके. चार्ट थोडासा छोटा करतो. आपल्याला जे आता ह्या टॉप पासून इथं जे डीप आलेलं आहे ह्या डीपचा आपल्याला टार्गेट होऊ शकतोय. म्हणजे ते टार्गेट कसं काढायचं आहे तुम्हाला दाखवतो बघा. समजा आपण इथं रेशो आहे, इथं तुम्ही मॅग्नेट काढून टाकतो. समजा इथून इथंपर्यंत आपण ड्रॉ केला आणि ड्रॉ केल्यानंतर हेच पॉईंट आपण काय करायचं उचलून ब्रेकआउट जिथे दिलंय आपल्याला तिथं ठेवायचं आहे आपल्याला. ओके. म्हणजे आपला जो टार्गेट ठरतोय पाहिला किती 130 रुपयाचा PNB मध्ये. जबरदस्त आहे. 1:2 रेशोचं टार्गेट आहे मित्रांनो. स्टॉप लॉस 1 रुपया असेल तर प्रॉफिट तुम्हाला 2 रुपयाचं आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही PNB मध्ये बाय करू शकताय. खरं विकलीमध्ये सुद्धा हा स्टॉक खूप छान आहे. विकली म्हणजे हा लॉंग टाइमचा झाला मित्रांनो. लॉंग टाइमला तुम्हाला एकदम जबरदस्त म्हणजे इथं तुम्हाला ह्या रेंजपर्यंत तुम्हाला भेटू शकते आणि ते किती ऑलमोस्ट 140चं टार्गेट ठरेल. तर आणखीन एक स्टॉक आहे, त्या स्टॉकबद्दल सुद्धा आता आपण अनालिसिस करू आणि त्या स्टॉकचं नाव आहे वेदांता. काय? वेदांता लिमिटेड.
हा स्टॉक खूप खूप छान आहे मित्रांनो. हे बघा विकलीमध्ये पण एकदम जबरदस्त आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. तर आपण आता डेलीमध्ये एकदा ॲनालिसिस करू. तर बघा किती छान आहे. जबरदस्त. ह्याच्यामध्ये पण तसंच मित्रांनो जसं हे बघा आपल्याला एक ट्रायंगुलर पॅटर्न सारखा आपल्याला इथं ब्रेकआउट मिळालेला आहे आणि ब्रेकआउट मिळाल्यानंतर ना हा स्टॉक बघा आता जर समजा बाय करायचा असेल तर आपण ह्याच्यामध्ये 480-82 ला आता आपल्याला क्लोजिंग प्राइस भेटलेली आहे. तुम्ही ह्या रेंजला जरी बाय केलं आणि स्टॉपला जर ठेवायचं असेल तर हे बघा ह्या कॅन्डलचा लो म्हणजे ते किती ऑलमोस्ट तुम्हाला ₹465 लो म्हणजे स्टॉप लॉस होऊ शकते. आणि टार्गेट जो आहे ते किती 527चा. हा टार्गेट का म्हणजे इथं हा रेजिस्टन्स जे आहे ना ह्या रेजिस्टन्सला आपण इथं एक टार्गेट समजून म्हणजे इथं एक आपल्याला स्टॉप लॉस म्हणजे इथून वरती जायचं म्हणजे रेजिस्टन्स बनू शकते म्हणून आपण हा पहिला टार्गेट घेतोय. आणि दुसरा टार्गेट जे आहे ते तर खूप छानच आहे. काय याच्यात खूप म्हणजे पोटेन्शियल आहे वेदांतामध्ये आणि तुम्हाला हा स्टॉक लाँग टर्मला सुद्धा खूप छान आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड सुद्धा खूप खूप छान भेटतात. तर मित्रांनो स्टॉक बद्दल अनालिसिस करून झालेले आहे. तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.